पुणे पोर्शे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. विशाल अग्रवालसह 6 जणांचा जामिनाचा अर्ज मोकळा. पुणे हिट अँड रन प्रकरणी 2 पोलीस निरीक्षकांवर कारवाई होणार. अपघाताची माहिती कंट्रोल रूमला न दिल्याचा ठपका. पुणे पोलीस आयुक्तांची माहिती. ड्रायव्हर गाडी चालवत होता असं दाखवण्याचा प्रयत्न. पुणे पोलीस आयुक्तांची माहिती. फक्त रक्तच नाही तर सीसीटीव्हीचाही भक्कम पुरावा असल्याचा दावा. दुष्काळाकडे सरकारनं गांभीर्यानं पाहावं. पवारांचं वक्तव्य. दुष्काळाच्या मुद्द्यावर राजकारण करणं पवारांना शोभत नाही. फडणवीसांचं प्रत्युत्तर. कुठल्याच स्थितीत शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडू नका. शरद पवारांची वाढत्या दुष्काळावर मागणी. टँकरनं पाणी पुरवठ्यासाठी अनुदान देण्याचीही मागणी. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 26 जूनला. 10 जूनला होणारी निवडणूक 26 जूनला होणार आहे. लोकसभा निवडणुकीमुळे पुढे ढकलली निवडणूक. 1 जुलैला मतमोजणी. डोंबिवली स्फोटात मृतांचा आकडा 8 वर. धोकादायक कंपन्या बंद करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. बेकायदेशीर घटनेत मृत्यूचं तांडव थांबेना. अभिनेत्री लैला खान हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा. आरोपी परवेज टाकला फाशीची शिक्षा. मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय. नाशिक शहरातील नामांकित सुराणा ज्वेलर्सवर आयकर विभागाचा छापा. 30हून अधिक वाहनांमध्ये आयकर पथक दाखल. दागिने खरेदी विक्री व्यवहारांची चौकशी. महाराष्ट्रातील अनेक भागांवर पाणी टंचाईचं संकट. विदर्भ मराठवाड्यात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती.